Hello friends, welcome to EV number 5, part number 5. Uh, in last EV we come up to A3. Let us use the thesaurus. That means this part we have completed. Now we turn to second part. That means homograph means what? Homograph. What is the meaning of homograph? Homograph is a word spelled and pronounced like another word but with a different meaning. Homograph is a word spelled and pronounced like another word but with a different meaning. Okay. For example, the word fast has two meanings. The different meanings are fast means hold firmly, fast means to abstain from food, and fast means opposite of slow. इथे जर नीट बघितलं आपण मित्रांनो तर होमोग्राफ इज अ वर्ड स्पेल्ड अँड प्रोनाऊन्स्ड लाईक अनदर वर्ड. हे उच्चार सारखा आहे, स्पेलिंग पण सारखाच आहे. स्पेल्ड म्हणजे त्याचं स्पेलिंग जे आहे त्याचं, प्रोनाऊन्सचा अर्थ होतो उच्चार करणं. उच्चार देखील सारखा आहे आणि स्पेलिंग पण त्याचं सेम आहे. स्पेलिंग इज सेम, प्रोनाऊन्सिएशन इज सेम. इट इज कॉल्ड ॲज होमोग्राफ. पण मिनिंग मात्र जो आहे अकॉर्डिंग टू द कॉन्टेक्स्ट द मिनिंग इज डिफरंट. फॉर एक्झाम्पल द वर्ड फास्ट हॅज टू मिनिंग्स. द डिफरंट मिनिंग्स आर फास्ट. बघा आता पहिला जो मिनिंग आहे फास्ट, शब्द एकच आहे फास्ट फास्ट फास्ट. पहिला आहे फास्टचा अर्थ आहे होल्ड फर्मली, घट्टपणे धरणं, घट्टपणे पकडणे, त्याला म्हणतात फास्ट. दुसरा असा अर्थ आहे फास्ट टू ॲबस्टेन फ्रॉम फूड. ॲबस्टेनचा अर्थ आहे दूर राहणे, त्याला म्हणतो आपण, किंवा प्रतिबंधित राहणं, त्याला म्हणतात फ्रॉम फूड. अन्नापासून दूर राहणं त्याला म्हणतो आपण फास्ट आहे, माझा फास्ट आहे म्हणजे माझा उपवास आहे या अर्थाने. म्हणजे फास्टचा अर्थ उपवास होतो. फास्टचा अर्थ आहे अपोजिट ऑफ स्लो. एखाद्या म्हणजे जलद गतीने जाणं, अपोजिट स्लोच्या विरुद्ध फास्ट. तर एकाच शब्दाचे तीन अर्थ या ठिकाणी आहे. गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड मेक अ लिस्ट ऑफ मिनिंग्स ऑफ ऑल द होमोग्राफ्स अँड होमोग्राफ्स दॅट आर फाउंड इन द टेक्स्ट. आपल्याला करायचं काय मित्रांनो, तर अशा प्रकारचे होमोग्राफ्सची लिस्ट जी आहे, एक यादी आपल्याला बनवायची आहे. ऑल्सो मेक अ लिस्ट ऑफ सच वर्ड्स दॅट यू नो, हॅव हर्ड ऑर रीड समवेअर. तर असे काही होमोग्राफ असतील त्यांची लिस्ट बनवा की जे आपण ऐकलेले आहे, वाचलेलं आहे कुठेतरी, आणि त्या पद्धतीने त्या होमोग्राफला आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. तर बघूया आपण काही होमोग्राफ जे आहे, काही शब्द जे ह्या ठिकाणी आलेले आहे. तर उदाहरणार्थ त्या ठिकाणी शब्द आलेला आहे कॅन. शब्द ह्या ठिकाणी जो आहे कॅनचा शब्द अर्थ असं होतो की कंटेनर, त्याला कॅन असं म्हणतात, CAN कॅन. आणि अजून आपला जो कॅन जो आपण इंग्लिशमध्ये वापरतो, आपण इंग्लिश कॅनचा अर्थ होतो मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ॲबिलिटी, की जी क्षमता दाखवणार. एस आय कॅन डू दिस, मी हे करू शकतो या अर्थाने. तर कॅन एकच शब्द आहे पण त्याचे दोन्ही अर्थ वेगळे वेगळे आहेत. पॉवरचा अर्थ होतो ॲबिलिटी, कॅपॅसिटी त्याला म्हणतो आपण. आणि दुसरा अर्थ आहे इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे त्याला पॉवर असं म्हणतो. इलेक्ट्रिकल एनर्जी त्याला आपण ऊर्जा असं म्हणतो, इलेक्ट्रिक एनर्जी, तर त्याला म्हणतात पॉवर. सर्व्हिस, SERVIC, सर्व्हिस हा शब्द जर आपण घेतला त्याचे अनेक अर्थ होऊ शकतात. पहिला आहे द ॲक्शन ऑफ हेल्पिंग डुईंग वर्क फॉर समवन. एखाद्यासाठी काम करणं, एखाद्यासाठी त्या ठिकाणी मदत करणं, ती जी एक ॲक्शन असते, ती जी कृती असते तिलासुद्धा सर्व्हिस, सेवा देणं असं त्याला असं आपण म्हणतो. दुसरा अर्थ होतो, सेकंड मिनिंग इज अ सिस्टीम सप्लाइंग पब्लिक नीड ऑर युटिलिटीज, एक्झाम्पल बस, इलेक्ट्रिसिटी, वॉटर एट्सेट्रा. तर अशा सिस्टीम की जी जनतेसाठी सेवा पुरवते ती एक सर्व्हिस आहे. बस सेवा, इलेक्ट्रिक सेवा, वॉटर पाणी सेवा, ती एक पद्धत आहे. परफॉर्म रुटीन मेंटेनन्स वर्क. एखादं रुटीन मेंटेनन्स वर्क जर केलं तर त्यालासुद्धा सर्व्हिस करणं असं म्हणतात. तर या पद्धतीने सर्व्हिस या शब्दाचे अर्थ जे आहेत ते. गोल शब्द ह्या ठिकाणी पुस्तकात आलेला आहे, GOAL. गोलचा अर्थ होतो एम या अर्थाने, हेतू किंवा उद्देश या अर्थाने. आणि गोलचा अर्थ आहे फॉर्मिंग अ स्पेस ओव्हर विच द बॉल हॅज टू बी सेंट इन ऑर्डर टू स्कोअर. तर एखादा गोल करताना त्या ठिकाणी ज्या वेळेला तो स्कोर होतो
तो बॉल ज्या वेळेला त्या ठिकाणी जातो त्या नेटमध्ये त्यावेळेला तो जो गोल आहे तो खेळामधला एक गोल असतो. तर या पद्धतीने गोल या शब्दाचे अर्थ याला म्हणता होमोग्राफ असा त्याचा अर्थ आहे. तर अजून काही होमोग्राफ आहे, मॅच आहे, माईट आहे, बेटर आहे, फ्लाय, फाईन असे अनेक शब्द आपण करू शकतो की त्याचे होमोग्राफ जे आहे म्हणजे उच्चारसारखा स्पेलिंगसारखं पण अर्थ मात्र वेगळे वेगळे असतील त्याला म्हणतात होमोग्राफ. होमो म्हणजे सारखं, सिमिलर असं. आणि आता पुढे आपण जाऊया. A4 काय आहे बघूया. Go through the statement taken from the text. The social democracy means a way of life which recognizes liberty, equality, and fraternity. The underlined part of the statement provides us some fact information about social democracy. तर ह्या ठिकाणी जो अंडरलाईन पार्ट आपण जर बघितला, अ वे ऑफ लाईफ विच हा जो पार्ट आहे, द रिमेनिंग पार्ट or द सेंटेन्स विच इज नॉट अंडरलाईन कॅन बी कन्वर्टेड इन टू अ क्वेश्चन. तर हा अंडरलाईन पार्ट जो आहे, हा अंडरलाईन पार्ट, दिस अंडरलाईन पार्ट शुड बी acted as a answer, acted as an answer, and you can make WH question of this part for this part. तर याचा WH क्वेश्चन त्या ठिकाणी तयार केला आहे. व्हॉट डज सोशल डेमोक्रेसी मीन? सोशल डेमोक्रेसी म्हणजे काय? त्याचा अर्थ होतो अ वे ऑफ लाईफ विच रेकग्नायझेस लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. Now go through the underlined part of the statement or sentences given below and change them into questions by using the appropriate WH form. तर आता आपल्याला खाली काही अंडरलाईन पार्ट दिलेले आहेत, त्याचा आपल्याला WH क्वेश्चन जे आहे ते बनवायचे आहेत. पहिला जो आपला आहे, इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. तर अंडरलाईन पार्ट जो आहे, वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. तर अंडरलाईन पार्ट जो आहे तो उत्तर म्हणून मिळण्यासाठी त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने WH क्वेश्चन तयार करू शकतो. तर त्या ठिकाणी आपण असं तयार करू शकतो, विच प्रिन्सिपल्स विल बी रेकग्नायझिंग इन पॉलिटिक्स. विच प्रिन्सिपल्स विल बी रेकग्नायझिंग इन पॉलिटिक्स किंवा विच प्रिन्सिपल्स वी विल बी रेकग्नायझिंग इन पॉलिटिक्स. तर वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू, कोणते प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी पॉलिटिक्समध्ये त्या ठिकाणी ओळखले जातात. तर हे दोन प्रिन्सिपल त्या ठिकाणी त्याचे उत्तर मिळतील, वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू. बी, द पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स प्रेफर्ड द एक्सप्रेशन द इंडियन नेशन. द पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स प्रेफर्ड द एक्सप्रेशन द इंडियन नेशन. तर आपल्याला अंडरलाईन पार्ट जो आहे तो करायचा आहे, द पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स प्रेफर्ड द एक्सप्रेशन द इंडियन नेशन. द इंडियन नेशन हा पार्ट उत्तर म्हणून मिळाला पाहिजे, दिस पार्ट ॲज अ ॲन्सर. तर त्या ठिकाणी आहे, विच एक्सप्रेशन डीड द पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स प्रेफर. विच एक्सप्रेशन डीड द पॉलिटिकली माइंड इंडियन्स प्रेफर्ड. बरोबर आहे. विच एक्सप्रेशन डीड द पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स प्रेफर. बरोबर आहे. तर कोणतं एक्सप्रेशन? तर त्याचं आहे द इंडियन नेशन. फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. अंडरलाईन पार्ट, अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. मग त्या ठिकाणी ना, व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन? फ्रॅटर्निटीचा अर्थ काय? त्याचं उत्तर मिळतं, अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन? नेक्स्ट, प्रिपोजिशन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याला हा आपला पार्ट्स ऑफ स्पीचमधला भाग आहे, ज्याला आपण शब्दयोगी अव्ययी असं म्हणतो, त्याला म्हणतात प्रिपोजिशन्स. पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, नंतर प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन अशा प्रकारचे टोटल 8 शब्दांच्या जाती ज्या आहेत त्या येतात. तर ह्या शब्दांच्या जातीमधले ही जी जात आहे याला म्हणतात प्रिपोजिशन्स म्हणतात, म्हणजेच शब्दयोगी अव्ययी. आता हे शब्दयोगी अव्यय काय काय आहेत? तर शब्द जुळवणारे वाक्यातली ती शब्दयोग त्याला म्हणतो आपण. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी आलेले आहे बघा, ॲट आहे, ऑन आहे, इन आहे, फॉर आहे की नाही? बघा, ॲट, इन, ऑन हे सगळे आपले शब्दयोगी अव्यय आहेत. तर बघूया इथे काय म्हटले त्यांनी.
प्रेपोजिशन्स आर वर्ड्स गव्हर्निंग अँड युजली प्रेसिडिंग अ नाऊन ऑर प्रोनाऊन. तर प्रेपोजिशन्स हे अशा प्रकारचे शब्द असतात की जे नियंत्रित करतात आणि जे आधी येतात. प्रेसिड म्हणजे आधी येणं. अ नाऊन ऑर प्रोनाऊन एखाद्या नाम किंवा सर्वनामाच्या आधी येणारे. अँड एक्सप्रेसिंग अ रिलेशन टू अनदर वर्ड ऑर एलिमेंट की जे एखाद्या वाक्यातलं ते जे जो सांधा आहे, दुवा आहे, तो जुळवणारा असा एक शब्द की जो त्या ठिकाणी शब्दांना जोडतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. दिस वर्ड्स एक्सप्रेसेस रिलेशनशिप इन स्पेस अँड टाईम. तर असे हे रिलेशन दाखवणारे ॲज वेल ॲज अदर मोर ॲबस्ट्रॅक्ट रिलेशनशिप्स, कॉज, पर्पज, पजेशन, एक्सेप्शन अँड मेनी अदर्स. तर विशिष्ट पद्धतीने हे शब्द काय काय दाखवतात, तर ते रिलेशनशिप दाखवतात, वेळ दाखवणारा आहे, ॲज वेल ॲज अदर मोर ॲबस्ट्रॅक्ट रिलेशनशिप किंवा की ज्या अव्यक्त अशा काही नात्या आहेत. कॉज आहे, कारण आहे, पर्पज आहे, हेतू आहे, पजेशन आहे, हक्क आहे, मालकी हक्क या अर्थाने, एक्सेप्शन अपवाद आहे. तर अशा अनेक बाबतीत त्या ठिकाणी त्याचा रोल आहे प्रिपोजिशनचा. प्रिपोजिशन्स आर डिफिकल्ट टू यूज करेक्टली. A small number of words cover a wide range of concrete and abstract meanings, and the differences between them are not always very clear or systematic. Also, one language does not always use the same preposition as another to express a particular meaning. त्या ठिकाणी ऑक्सफर्ड इंग्लिश ग्रामरमधलं त्या ठिकाणी त्यांनी प्रिपोजिशनचं म्हटलं. प्रिपोजिशन्स आर डिफिकल्ट टू यूज करेक्टली. म्हणजे काही ठिकाणी ते वापरणं अतिशय कठीण असतं. प्रिपोजिशन वापरणं जे आहे त्याला पर्टिक्युलर तेच प्रिपोजिशन बसलं पाहिजे. अ स्मॉल नंबर ऑफ वर्ड्स कव्हर अ व्हेरी वाईड रेंज ऑफ कॉन्क्रीट अँड ॲबस्ट्रॅक्ट मिनिंग. तर एक छोटासा शब्द जो असतो तो अतिशय ठळकपणे, सुस्पष्टपणे त्या ठिकाणी त्या परिस्थितीला सांगत असतो. अँड द डिफरन्स बिटवीन देम आर नॉट ऑलवेज व्हेरी क्लिअर ऑर सिस्टमॅटिक. आणि काही वेळा जो फरक असतो शब्दाशब्दांमधला तो काही ठिकाणी क्लिअर होतो, क्लिअर होत नाही. Also, one language does not always use the same prepositions as another to express a particular meaning. आणि एखादी भाषा जी आहे ती त्या कॉन्टेक्स्टप्रमाणे त्या ठिकाणी तेच प्रेपोजिशन वापरेल असाही नाही आहे. कदाचित त्या ठिकाणी कॉन्टेक्स्ट जो आहे, संदर्भ जो आहे वाक्यातल्या शब्दांचा, त्यानुसार त्या ठिकाणी प्रेपोजिशन जे आहे ते बदलत जातात. तर लेटस लर्न सम एक्झाम्पल. काही उदाहरणं त्या ठिकाणी बघूया आपण. ॲट जे आहे, उदाहरणार्थ ॲट कशासाठी वापरतात, तर प्लेस अँड मूवमेंट, त्या ठिकाणी एखादी जागा किंवा हालचाल यासाठी वापरतात. इट इज ऑफन यूज टू टॉक अबाउट व्हेअर समथिंग हॅपन्स, प्लेस, एरिया, स्पॉट, साईट. तर विशिष्ट एखादी जागा असेल, एखादा एरिया असेल, एखादा विशिष्ट असा स्पॉट असेल, म्हणजे एखादा विशिष्ट बिंदू असेल, एखादी विशिष्ट जागा, साईट आहे. उदाहरणार्थ, आय मेट हेमंत ॲट द कॉलेज लायब्ररी. बघा, आता मी कॉलेज लायब्ररीमध्ये त्याला भेटलो. आय मेट हेमंत ॲट ही जागा आहे. स्टुडंट्स डिसाइडेड टू गॅदर ॲट द क्रिकेट स्टेडियम. विद्यार्थ्यांनी ठरवलं की क्रिकेट स्टेडियममध्ये एकत्र यायचं. ॲट पुन्हा त्या ठिकाणी एक जागा, साईट आहे. ॲट इज ऑफन यूज विथ वर्ड्स फॉर थिंग्स पीपल डू ऑर प्लेसेस वेअर दे डू देम. की त्या ठिकाणी जागा दाखवल्या जातात त्या ठिकाणी विशेष करून ॲटचा वापर होतो. वी डिसाइडेड टू एक्सचेंज लर्निंग मटेरियल ॲट द गुडलक रेस्टॉरंट. तर आम्ही गुडलक रेस्टॉरंटमध्ये आम्ही ते मटेरियल एक्सचेंज केलं. ॲट पुन्हा आहे त्या ठिकाणी प्लेस. आय गेव द टॉक ॲट न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज. तर पुन्हा ॲट. ॲट इज यूज विथ द नेम्स ऑफ स्मॉल प्लेसेस अँड नॉट विथ बिग प्लेसेस. तर असे छोट्या छोट्या जागांची नावं असतील त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी ॲट वापरतात. राजू रेंटेड अ हाऊस ॲट शिवाजीनगर इन पुणे. या ठिकाणी टी आलेलं आहे पण इथे यश पाहिजे. शिवाजीनगर. राजू रेंटेड अ हाऊस इन पुणे अँड नॉट ॲट पुणे. तर ॲट जे आहे, ॲट टू टेल द एक्झॅक्ट टाईम, तर एक विशिष्ट वेळसुद्धा दाखवते त्या ठिकाणी. माय कॉलेज स्टार्ट्स ॲट 7:30 AM. बघा, वेळ दाखवणारच आहे. द गेस्ट विल रीच द ऑडिटोरियम ॲट 6 o'clock. तर 6 वाजता बरोबर त्या ठिकाणी. ॲट इज यूज टू से ॲट दिवाळी, ॲट ख्रिसमस, ॲट होली. तर या पद्धतीने ॲटचा वापर जो आहे तो होऊ शकतो. पुढच्या एव्हीमध्ये आपण नेक्स्ट एव्हीमध्ये आपण पुढचा पार्ट बघूया. तोपर्यंत नमस्कार.